माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठा लोकांनो, तसेच भारतातील जे कुठल्याही जाती धर्माचं 90% जे संविधानाला मानतात, मग तो कुठलाही जाती धर्माचा असो, शेवटी आपण मानव आहोत. बघा दादांनो, तसेच माझे भागीदारी मोर्चाचे प्राचासाहेब भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब, रतनलालजी, जेवढं काही आमचं भागीदारी मोर्चा EVMच्या विरोधात आम्ही जी लढाई सुरू केली 1 वर्षापासून, त्यानंतर माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख सरांची यांनी 55 वर्ष अगोदर नागपुरातून मयत काढलेली आहे आणि बिचारे कांशीरमीच्या चळवळमध्ये सुरुवात ते एंडपर्यंत होते आणि आताही ते जिवंत आहेत. एकमेव व्यक्ती महाराष्ट्रातली आणि दुसरे जे आहेत ते आहा साळुंखे, ह्या 2 महान व्यक्तींनी, मी दोघांनाही महान म्हणतो, यांनी खरा इतिहास लिहून ठेवलेला आहे. मी सांगतो पुढे हे कोण लोक आहेत. त्यानंतर सुप्रीम कोर्टचे जज, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया, त्यानंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि देशासाठी रक्त बलिदान करणारे माझ्या रिटायर्ड आणि रेग्युलर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पॅरामिलिटरी फोर्सच्या लोकांना, त्यानंतर जेवढे काही विद्वान आहेत, हिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट घेतलेले, सायन्समध्ये डॉक्टर घेतलेले आणि लॉमध्ये डिग्री घेतलेले पूर्ण देशातील लोकांना, त्यानंतर 2 महामानव झाले आहेत आमच्या देशात, ज्यांचं नाव आहे तथागत गौतम बुद्धांनी म्हटलं आहे, मी काही देव नाही, मी वास्तव्यवादी आहे. बाबासाहेब वास्तव्यवादी होते. वास्तव्यवादीचा अर्थ असा होतो की जी गोष्ट शक्य आहे मी त्याच गोष्टीला मानणार. मी एकच गोष्ट सांगतो, जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालेला आहे. मी फार विचारवंत आहे आणि सगळ्यांना चॅलेंज करा, 1%, 0.1% चुकीचं असेल मला फोन करायचं. आणि प्रत्येकाला आपलं सुरुवात जेव्हा आम्ही जन्म घेतला आईच्या पोटातून, जी बिचारी 1 महिना जेव्हा गर्भ राहते तेव्हापासून ती चिंता करत असते की मी बाळासाठी स्वतःचा जीव देईल, पण माझं बाळ चांगलं निघालं पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर प्रत्येकाचा जन्म होतो, खाली हात येतो आणि खाली हात परत जातो. जगामध्ये आमच्या इथले 2 जे मानव आहेत, भगवान तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या दोन्ही, कारण आमच्या इथल्या किती मोठी व्यक्ती जाऊ द्या परदेशात, ती म्हणते मी बुद्धाच्या देशातून आलेलो आहे. बघा दादांनो, मी आज आपल्याला सांगू शकतो जगामध्ये ही उन्नती कशी होते. कुठल्याही कंट्री पकडा तुम्ही, चायना पकडा, जापान, कुठल्याही कंट्री, इवन आता अमेरिकेत ट्रम्प साहेब झालेले आहेत. सगळ्यात अगोदर 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात जेव्हा इलेक्शन घेतात दादांनो, तेव्हा त्यांची रिस्पॉन्स कशासाठी करतात, ते एक बॉडी नॉमिनेट करतात की आपल्या देशातलं डेव्हलपमेंट करण्यासाठी. देशाचं डेव्हलपमेंट करावंच लागेल तुम्हाला, कारण कितीतरी जन्माला येतात, किती मरतात, पण तुम्हाला मेन म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे ब्रेन. सुरुवातीला जेव्हा आम्ही जन्माला येतो सारखी बुद्धी असते, तो झोपडीत येऊ द्या नाही तर कुठे येऊ द्या, राजाच्या घरात येऊ द्या. ज्याप्रमाणे जो संस्कारात राहतो घरात आणि ज्याला एज्युकेशन मिळते त्याप्रमाणे सगळे कंट्री काय करतात, मॅथ्स आणि सायन्सने सिलेबस बनवतात. सायन्स म्हणजे वास्तव्यवादी, ऐकून घ्या दादांनो, आणि टाईम म्हणजे मॅथेमॅटिक्स. ते सिलेबस तयार करतात, त्यांना शिकवतात आणि देशातल्या लोकांना पोट भरायला जॉब क्रिएट करतात. चाहे इंडस्ट्रियल असो, चाहे शेतीमध्ये काहीतरी असो, काही ना काय करतात. त्यानंतर काय करतात, त्यांच्याकडनं टॅक्स घेतात आणि त्यांना हेल्थ देतात. अशाप्रमाणे प्रत्येक कंट्री आपलं डेव्हलपमेंट करत राहते. जगातल्या लोकांना सांगू इच्छितो, आता मला सांगा दादांनो, आमच्या देशातला इतिहास मी जे बोलतो आहे ते खरं आहे का खोटं एवढं बघायचं. हिटलरपेक्षा 200 टाईम्सनी डिक्टेटर आतंकवादी लोक 5000 वर्ष अगोदर आलेत. बरोबर आहे.
ज्यांचा हेड होता पुष्पशृंग. आणि आमच्या देशात 10व्या सदीमध्ये बृहदत्त हा बुद्धाच्या विचाराने चालणारा राजा होता, मौर्य राजा. आणि हे जे आलेले आहेत हिटलरपेक्षा 200 टाईम्सनी डिक्टेटर आतंकवादी लोक, यांनी बृहदत्तला कपटबुद्धीने मारलं. आणि यांनी काय केलं, एवढी दहशत तयार केली, त्यांचं गळा कापून शराव नदीत टाकले आणि बिचारे ते पळून गेलेत धाकापायी. कोणी लंकेला गेला, कोणी जापानला गेला, कोणी थायलंडला गेला, इकडे तिकडे पळून गेलेत ते. त्यानंतर यांनी काय केलं, हिटलरच्या औलादीने सांगितलं मनुस्मृती म्हणजे आपल्या इच्छेनुसार. कारण हे लोक बॅचलर आलेत, त्याला शुद्ध मराठी मातेत म्हणतो आम्ही सांड. यांनी काय सांगितलं, ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावातनं क्षत्रिय आणि पायातनं बिंबीतनं वैश्य, आणि आमच्या 7,000 जाती केल्या. बरोबर आहे. आणि यांनी हे बॅचलर आल्यानंतर सांगितलं की तुमच्या बायांना चाहे 2 वर्षाची पोरगी राहो, 5 वर्षाची राहो, 15 वर्षाची राहो, किती वयाची राहो, आम्हाला तो अधिकार आहे, कारण आम्ही देवाचे औलाद आहोत. आणि त्याचं उदाहरण म्हणजे बघा महाभारत काय दाखवलं आहे. कृष्णाला अधिकार आहे, बाया आमच्या आहेत ना. म्हणजे हे बघा किती चतुर लोक आहेत हे, बाया आमच्या. ठीक आहे. रामायणात काय दाखवलं, सीता कुठली आहे, इंडियाची, दाढीवाले. बरोबर आहे. जंगलात ऋषीमुनी, उदाहरणार्थ तो आहे ना एक युपीतला, आहे का बाबाजी. आणि लक्ष्मण नाही याचं. म्हणजे किती काही करा, स्त्री ही भोगण्याची वस्तू आहे, म्हणजे असं याने एक सिस्टीम बनवून टाकली. त्यानंतर बायांसाठी सतीप्रथा म्हणजे तिला जिवंत जाळत होते दादांना. 10व्या सदीमध्ये बसवेश्वर झाल्यानंतर त्याला मारलं, खून केलं, त्याचं रविदासचं केलं, कबीरचं केलं, गुरु नानकच्या पूर्ण अख्ख्या फॅमिलीला मारून टाकलं. बघा मेंटॅलिटी बघा. त्यानंतर असं करता 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 10व्या शतकामध्ये बसवेश्वर झालं, चक्रधर स्वामीला मारलं. आणि संतांनी काय सांगितलं बघा, सगळे मेले. आमच्या महाराष्ट्रामध्ये इवन ब्राह्मण होता ज्ञानेश्वर, त्यालासुद्धा आऊट केलं. आणि काय होतं आमच्या देशात, काही राजे महाराजे होते दादांनो. कारण मोगल आले तर मुस्लिम राजे होते, बरोबर आहे, आणि मराठी राजे होते. तर हे राजांचे ना कशासाठी लढाई व्हायची, हे आपलं जमीन आणि हे त्याच्यासाठी लढाई व्हायची. मुस्लिम पण आलेत हे. तर आमच्या महाराष्ट्रातलं मी सांगतो, कारण महाराष्ट्राचे संत शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी सगळे झालेले आहेत. 15व्या सदीमध्ये भारतामध्ये 500 राजे महाराज, आणि त्यांना बायांचं शौक होतं. बघून घ्या, 7-7 बायका, 8-8 बायका, 9-9 बायका. आणि काय झालं, ज्या वेळेस हे झाल्यानंतर ह्यांना पण तोच शौक. आता राजाची बायको म्हटल्यानंतर खपसवत राहणारच, का तिला काही कामच नाही. राजा शूर होते. राजे लोकांनी कधी, चाहे मुस्लिम राजे रहो, कुठल्याही स्टेटचे राजे रहो, महाराणा प्रताप 9 बायका, कधीही जनतेला त्यांनी जनतेवर अन्याय केलेला नाही आहे. दाखवा मला इतिहासात. आणि 18व्या सदीनंतर कुठे हिंदू शब्द लिहिला ते दाखवायला जातं, बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. 1608ला जगसंत श्रेष्ठ तुकारामाचा जन्म झालेला आहे, त्यालासुद्धा मारलं. शिवाजी महाराज जन्म 19 फेब्रुवारी 1630चं. कोण गुरु आहे त्याचं, GM रोडला जाऊन बघा पुण्याला, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा गुरु, आपलं शिवाजी महाराजांचा गुरु तुकाराम महाराज. त्यानंतर त्यांचे सरदार कोण, मुस्लिम इमानदार. आणि आम्ही बॅकवर्ड क्लासचे लोक शिपाई. एवढा महान राजा, त्याचं राज्याभिषेक कृष्णा भास्कर कुलकर्णी बेमानी करा असं धरलं आणि पोट वरून जे टाकलं, असं चाकू पूर्ण चिरून काढलं. कारण ही कोम आहे, ही मोगलांची कोम आहे, बैमान कोम आहे. हे जे आलेले आहेत आर्य हत्यारे, हिटलरपेक्षा 200 पटीने हे आतंकवादी डिक्टेटर लोक आहेत.
त्यानंतर शिवाजी महाराज राज्याभिषेक कशाने केलं? पायाच्या अंगोठ्याने दादा. पाय म्हणजे आणि शूद्र राजा म्हणे काशीच्या गंगा भटांनी, आणि ते केल्यानंतर त्याला बाथरूममध्ये मारलं, म्हटलं पाप केलं. जिजाऊ लढली दादांनो, जिजाऊ ससीप्रथेला बघा किती शूर होती. ती पण विदर्भातल्या, मी पण विदर्भातलाच. त्यानंतर संभाजी महाराज 1657चं एवढा महान राजा, एकसुद्धा म्हणजे एक लढाई नाही हारली आणि 10 ग्रंथ लिहिले होते. 1657चा जन्म, 89मध्ये त्याला कपटबुद्धीने पकडून यांनी बघा 32व्या वर्षामध्ये मनुस्मृतीप्रमाणे, आणि त्याचे 32 तुकडे करून भीमा नदीत टाकलं. वडू बुजुर्गला लक्षात घ्या. आणि दादांनो त्याची समाधी गंगाराम महारानी बांधली वडू बुजुर्गला. म्हणजे हे जे निजामी मराठे आहेत, हे इतके कातील लोक झालेले आहेत, एकही इतिहास सांगत नाही. हे जे संभाजी ब्रिगेड, शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी नावाने, आणि कितीतरी संस्था आहेत शाहू फुले आंबेडकर याच्या नावाने, कितीतरी बॉम्बसेप आहेत, कितीतरी सामाजिक संघटना आहेत. आणि आपल्या देशामध्ये 21व्या सदीमध्ये मी सांगणार काय चाललं आहे ते शाहू फुले आंबेडकरच्या नावाने. त्यानंतर अहिल्याबाई होळकर धनगर होती, ऐका धनगर लोकांना, शूर होती, लढली. मग तारा राणी, राजाराम महाराज. आणि 18व्या शतकामध्ये कोण आलेत? इंग्रज आलेत. आणि बघा दादांनो, ज्योतिराव फुले, सावित्री फुले 1 जानेवारी 1848 पहिली शाळा पुण्यात काढली. फातिमा शेखनी मदत केली. मी शॉर्टमध्ये सांगतो कारण हे सांगून आता पुष्कळ झालं. त्यानंतर 1856ला गुरु नारायण गुरु पैदा झाले आहेत. कुठं? साऊथमध्ये. त्यांनी 30 ते 40 शिवजीचे मंदिर बांधले आणि सांगितलं बामणाला प्रवेश नाही करायचं, बॅकवर्डच्या लोकांना तुम्ही जा. त्यानंतर 74ला शाहू महाराज 1874, बिरसा मुंडा 75, त्याला 25 वर्षे पावजन देऊन मारून टाकलं. आणि ज्योतिराव फुलेंनी जेव्हा शेतकऱ्यांच्या असूट आणि गुलामगिरी लिहिलं आणि शिवाजी महाराज समाधी काढली रायगडून, या लोकांनी हा जो आहे आर्य हत्यारे, हिटलरपेक्षा 200 टाइम्सनी आतंकवादी हिटलर लोकांनी गणेश जयंती सुरू केली पुण्यात. आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या असूट आणि गुलामगिरी लिहिलं. हा जो टिळक आहे आर्य हत्यारा, हिटलरपेक्षा 200 टाइम्सनी, हे जे आहेत आर्य हत्यारे, पेशवाई, घराणेशाही आणि निजामी मराठा लोकांनी दादांनो, त्यांच्या लोकांनी टिळक आगरकरनी 1885ला काँग्रेसची स्थापना केलेली आहे. बघून टाका. आणि 14 एप्रिल 1891 बाबासाहेब जन्म झाला. त्यानंतर एका माणसाचा जन्म झालेला आहे 1878ला पेरियार रामास्वामी. ही पेरियार रामास्वामीची देण आहे, लक्षात ठेवा. पेरियार रामास्वामी 1904ला तो अलाहाबादला गेला दादा. त्यांनी 55 त्याला दाढी होती, त्याला हाकललं. म्हणे तू बम्मन नाही जाऊ शकताय. बम्मन तो चिकणार येत आहे ना, कारण केस नाही गळायला पाहिजे ना, धंदा तर आहे बघा तुम्ही. त्यानंतर शाहू महाराजांनी बाबासाहेबाला शिकवलं, मदत केली. आणि चर्चिलने 1919मध्ये ज्युडिशरीमध्ये यांचं 3% आणलेलं होतं. कारण चर्चिलला माहीत होते हे आतंकवादी यहुदी हिटलरपेक्षा सुद्धा हे डिक्टेटर आतंकवादी आहेत. आणि 20ला परिषद घेतली माणगावला. काय सांगितलं? आजपासून मूळ निवासी 90% SC ST लोकांना लीडर बाबासाहेब आंबेडकर. आणि शाहू महाराजांनी सांगितलं जो कोणी SC ST OB बहुजनांचा मूल पोरग शाळेत न त्याला 1 पैसा फाईन करील आणि 50% आरक्षण दिलं. बरोबर आहे. आणि त्यानंतर बघा दादा, शाहू महाराज 6.5 फूट उंच एवढा महान राजाचं 9 मे 1922ला खून करण्यात आलं. कोणी म्हणतात बॉम्बस्फोटने उडवलं, कोणी म्हणतात पॉयझन दिलं. आणि 1924ला पेरियार रामास्वामींनी काँग्रेस सोडली आणि शपथ खाल्ली की मी जातीव्यवस्था नष्ट करणार. आणि काय नारा दिला? साप को छोडो, म्हणजे सापाने एकच माणूस मरते, बामणाला कापा म्हणून. आणि 25ला
RSS आणि याची बाबासाहेबांनी शाबासवून RSS जनसंघ ही डिक्टेटर लोकांनी तयार केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो.